ऐक ना, मला त्याच्याशी बोलायचं. ऐक ना, बोल ना. मला तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचं? तू मला आवडतोस. या आधी आपली कुठे भेट झाली का? हो, कॉलेजमध्ये. हा, ते चुकून धक्का लागला होता. सॉरी बरं का. चल येतो मी. अरे, तू मला उत्तर नाही दिलं. विचार करून सांगतो. तिने नंबर मागितलाय. श्रावणीने पाठवलं का? हो. मग त्याचीच वाट बघतो. आता तिला फोन करायला सांग. दादा, तू रानात जाय आणि रानातली नांगरणी झाली का नाही बघून ये बरं. येतो का बघून आधीशी. तुम्ही आता भाकर घेऊन येत आहे. वय रे दादा, येते घेऊन. दादा, ये जेवण करून घे. आली का तू? बस. पाणी द्या हात धुवायला. दीदी ऐक ना, मला आहे ना एका मुलीने नंबर मागितला. कोण होती ती? ती शेळके पाटलांची मुली होती. दादा, तू आहे ना त्यांच्या नादाला लागू नकोस. ते आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत. डेंजर आहेत खूप ती. ती काय म्हणली का तुला? हां, मी तिला दिला नंबर. अरे, पण तुला माहिती नाही, तर आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत. त्यांच्या नादाला लागू नकोस. तू तिच्याशी बोलूच नकोस. आणले नंबर. तू इथं थांब, मी पाठीमागे जाऊन बोलते. लक्ष देते. हाय. हाय. मी तुझ्याच फोनची वाट पाहत होतो. ओळखलं का? श्रावणी बोलते का? मला तुला भेटायचं आहे. मला मुलं भेटायची इच्छा होती. ये ना भेटायला. हां. हा, भेटू आपण. येते मी भेटायला. हां. ठीक आहे. येईल मी तुला भेटायला लवकरच. काय बहीण आहे माझी. हिशोब आता नाही तर पक्षाला सुद्धा खबर लागू देणार नाही. हाय. कसं आहेस? मी मजेत आहे. तुला काय आवडलं माझं? जीव उताविया धीर तुझ्या विन क्षणभर राहीना. आज तुझ्यातच विरघळू देना मिठीत तू घेना. आपण त्याला समजून आलो पण परत ते आपल्या ताईडी संगती दो आता. अण्णा, आपल्या पिंजरीला समजून सांगा काय झालं. पोराच्या नादाला लागली. कोणचं पोऱ्या? तो अनिलचं पोरग नाही का? अनिल कोणचा? आपला विठ्ठलचा भाऊ. हा,
त्याच्या पोराच्या नादाला. त्याच्या पोराच्या. त्याला समजून सांगितलं होतं ना एकदा. त्याला सांगितलं पण तरी त्याने ऐकू राहिलं. अरे त्याला आपली भाषा समजून सांगावंच लागेल. सांगावंच लागेल. चल बरं. चाल.